महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जितका संघर्ष आणि ईर्ष्या बघायला मिळत नाही, तितका संघर्ष आणि ईर्ष्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघात बघायला मिळते, शेताच्या बांधावर बघायला मिळते। आणि तो मतदारसंघ म्हणजे कागल विधानसभा मतदारसंघ। गेल्या 25 वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व एक अल्पसंख्याक वर्गातील व्यक्ती करते आणि त्यांचं नाव आहे हसन मियालाल मुश्रीफ। कधी मंडलिकांना टक्कर तर कधी घाटगेंना टक्कर देत कागलच्या विधानसभेतून अनेक वर्ष मंत्रिपदाची धुरा सांभाळत महाराष्ट्राच्या राजकारणात हसन मुश्रीफ यांनी ठसा उमटवलाय। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा। मात्र या यशाला त्यांचं कष्ट कारणीभूत आहे। मुश्रीफ कधी भेटणार म्हटलं तर घड्याळातील वेळ असते पहाटे 5:30ची। ज्यावेळी निम्मा मतदारसंघ गाढ झोपेत असतो त्यावेळी हसन मुश्रीफ डोळे चोळत येणाऱ्या गोरगरीब जनतेच्या डोळ्यांची, कुणाच्या किडनीची, कुणाच्या शस्त्रक्रियेची फोन लावून काळजी घेत असतात, जोडणी लावत असतात। मात्र निवडणूक आली की विजयासाठी मुश्रीफांना जोडणी लावावी लागते हे काही लपून राहिलेलं नाही। कारण कागलचा निकाल म्हणजे तारेवरची कसरत असते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। गावागावात बांधावरची भांडणं म्हटलं की त्याला जमिनीचा वाद असतो, मात्र याला कागल अपवाद आहे। कारण इथं बांधावरची भांडणं म्हटलं की त्याला राजकीय रंग असतो। म्हणून तर कागलमध्ये प्रत्येक नेत्याच्या मताचा गट्टा हा ठरलेला असतो। बांधावरच्या मतांचा हिशेब, या मतगटाची ताकद किती, त्या गटाची ताकद किती, या मतपेटीत जसाच्या तसा उतरत असेल तर तो मतदारसंघ म्हणजे कागल विधानसभा मतदारसंघ। आणि नेमकं यातच सूत्र आमदार मुश्रीफांना अवगत आहे। म्हणून तर मुश्रीफांना करावी लागलेली कसरत हे अगदी थोडक्या मतांचं राहिलेलं गणित असतं। कागलच्या राजकारणाचं गणित आणि त्याचं सूत्र हे मुश्रीफांना पक्क ठाऊक आहे। म्हणून गेल्या 5 निवडणुकीत कागलच्या राजकारणाचं गणित सोडवता आलेलं नाहीये मुश्रीफांना, ते नेमकं माहीत असल्यामुळं। मात्र गेल्या काही दिवसात संजय घाटगे यांनी पाठिंबा तर दिला, मात्र संजय मंडलिकांनी देखील त्यांना हिरवा कंदील दाखवला होता। त्यामुळं गेले 8 ते 10 वर्ष भाजपची धुरा सांभाळणारे समरजित घाटगे एकाकी पडलेत। घाटगे आणि मंडलिक यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित सिंग घाटगे ही लढाई जवळपास निश्चित झालेली आहे। आणि याचाच भाग म्हणून एकेकाळी मुश्रीफांचे वस्ताद असणाऱ्या शरद पवार यांच्या तालमीत प्रवेश करून समरजित सिंग घाटगे यांनी तुतारी हातात घेतली आहे। यात गेल्या निवडणुकीत थेट लढत देणारे आणि अपक्ष म्हणून लढलेल्या समरजित घाटगे यांना 90,000च्या घरात मतं मिळाली होती, तर संजय घाटगे यांना महायुतीतून 50,000च्या घरात मतं मिळाली होती। यावेळी समरजित घाटगे यांना मतदान करणारा वर्ग हा पारंपरिक मुश्रीफ गटाचा शत्रू असणारा मंडलिक गट होता, अशी चर्चा सुद्धा त्या मतदारसंघात झाली। मात्र यावेळी संजय घाटगे हे महाविकास आघाडीचे प्रमुख दावेदार असताना त्यांनी अचानक मुश्रीफांना जाहीर पाठिंबा व्यक्त करणं कार्यकर्त्यांच्या मनी उतरणार आहे का, हा संशोधनाचा विषय आहे। मात्र कागल नेता जिकडं तिकडं कार्यकर्ता असं चित्र कागलमध्ये आजपर्यंत राहिलेलं आहे। तुतारी घेऊन समरजित घाटगे सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्यासाठी धडपडत आहेत, तर दुसऱ्या बाजूला राज्यातील राजकीय उलथापालथीतून हसन मुश्रीफांना शह देण्याच्या तयारीत आहेत। महाराष्ट्रातील शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना असणारी सहानुभूती समरजित सिंग घाटगे यांना विजयश्री खेचून आणण्यात उपयोगी होणार का हे पाहणं महत्वाचं आहे। अशाच नवीन अपडेट आणि विषयांसाठी पाहत रहा डिजिटल कोल्हापूर। धन्यवाद।